आम्ही इथे जे बसलेलो आहोत, आज आमच्या अंगावर जी कपडे आहेत, आज जे आम्ही अभिमानानं जे मिरवतोय आणि नाचतोय, ती फक्त या क्रांतिकारकांची कृपा आहे. आणि या क्रांतिकारकांमुळे आम्ही आहोत. या क्रांतिकारकांना बंडकरी म्हणायचे, या बंडकऱ्यांमुळे आम्ही आहोत. ज्या राघोजी भांगरेंचा जो काही या सह्याद्री मधला बंड होता, या बंडामध्ये आपल्या प्रत्येक गावातील माणूस होता. तुमच्या या भिवाडे गावातील माणूस होता, जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, इगतपुरी पासून अगदी गुजरात पर्यंत अशा ज्या काही सगळ्याच 7 जिल्ह्यांच्या कलेक्टर गॅजेटला ज्या काही नोंदी सापडतात, त्यामध्ये राघोजी भांगरेंचा सगळा ज्वलंत इतिहास सापडतो. राघोजी भांगरेंचा जन्म देवगाव, अकोले तालुक्यातील नगर जिल्ह्यातील देवगाव इथे यांचा जन्म झाला. 8 नोव्हेंबर 1805 रोजी जन्म झाला. आणि त्यांना जे फासावर देण्यात आलं ते 1848 मध्ये, 2 मे 1848 मध्ये. आणि बिरसा मुंडाचा जन्म जो आहे तो उलीहातू, जे काय सध्याचं झारखंड आहे, तत्कालीन बिहार होतं, जे रांची जिल्हा, तिथं बिरसा मुंडाचा जन्म झाला. तो 15 नोव्हेंबर 1875 मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि ते शहीद झाले 1900 साली शहीद झाले. फक्त अवघं 25 वर्षांचं आयुष्य. राघोजी भांगरेंच्या वडिलांचं नाव रामजी भांगरे, आईचं नाव रमाबाई. त्यानंतर बिरसा मुंडांच्या वडिलांचं नाव आणि आईचं नाव. आम्ही अनेक वेगवेगळ्या बऱ्याच जे काही महामानव असतील त्यांचा इतिहास सांगत असतो, त्यांची नावं सांगतो, त्यांच्या आईची नावं सांगतो, वडिलांची नावं सांगतो. परंतु आमच्या क्रांतिकारकांच्या त्यांचा इतिहास आम्हाला काहीच माहिती नसतो. त्यांची जन्मतारीख आमच्या ध्यानात राहत नाही. त्यांचे आई वडील कोण होते तेही आम्हाला माहिती नाही. सुगाना आणि कर्मी, त्यांचे जे काही वडील आहेत सुगाना आणि कर्मी हातू, ती आई बिरसा मुंडांची. आणि या क्रांतिकारकांनी जे काही बलिदान दिलं, राघोजी भांगरेंचे वडील रामजी भांगरे यांनी लढा कशासाठी दिला? आज इथं आदिवासी विचार मंच, बिरसा ब्रिगेड जो काही लढा देत आहे तो कोणासाठी देत आहे? हा जो काही संघर्ष चालू आहे तो कोणासाठी चालू आहे? या तरुण मंडळींना काही ऍडमिट लागलाय का? ही उठत्यात सुटत्यात आंदोलन चालू आहेत, मोर्चे चालू आहेत, कार्यक्रम सगळीकडे त्या चालू आहे. त्यांनी काय झालंय नेमका हे आम्हाला कोणालाच कळायला मार्ग नाही. आमच्या तरुण पोरांनी वाटत आहे, आमच्या लोकांनी वाटत आहे, त्यांना काहीतरी मजा वाटते. मग ते आपली एका नाचत आहेत, अशी भाषणा ठोकी द्या, मजेने चालला यांचा कार्यक्रम, चालू द्या यांचा कार्यक्रम. आणि आपला पाहू घरामधून पाहू कसा चाललाय, चांगला मोबाईलवर पाहू, त्याचे व्हिडिओ येतील, व्हॉट्सअप येईल सगळा, त्याच्यावर वाचू, आम्ही पाहू, मजा घेऊ. अहो, हा संघर्ष कोणासाठी चालू आहे? तो तुमच्यासाठी चालू आहे, या तरुण पिढीसाठी चालू आहे. या तरुणांना त्याचा काहीच देणं घेणार नाही. जी काही तरुण मंडळी आहेत, आज तुम्हाला नोकऱ्या नाही, तुमचा जे काही संघर्ष जो काही तुम्हाला करायचा आहे, तुमची पुढची पिढी, ही लहान मुलं जे आहेत, तुमचं अस्तित्व संपणार आहे. आणि यासाठी हा लढा चालू आहे, यासाठी या जयंतीच्या माध्यमातून जनजागृती चालू आहे. हा लढा तुमच्यासाठी आहे, हे आमच्या 2-4 टाळक्यांसाठी नाही. आणि यांचा इतिहास का तुम्हाला समजला पाहिजे, तर आम्हाला भ्यावाडलाय, आम्हाला काय करून ठेवलंय आणि भ्यावाडलाय, आम्ही भिरलोय बघा. या असं होईल तसा होईल. ज्या या शूर क्रांतिकारकांचं रक्त आमच्यामध्ये आहे. देशामध्ये लक्षात ठेवा, 1706 उठाव झाले, ते 1702 उठाव हे आदिवासींचे आहेत.
आणि बिरसा मुंडा, राघोजी भांगरे, कंटाळवीर, खाजा नाईक ही सगळे जे काही क्रांतिकारक तुम्हाला दिसतात, या क्रांतिकारकांनी इंग्रजांच्या बरोबर समोरासमोर लढाई केल्या. देशातील अनेक क्रांतिकारक आहेत, त्या क्रांतिकारकांचा तुम्ही इतिहास दाखवा का त्यांनी इंग्रजांबरोबर समोरासमोर लढाई करून दाखवल्या. आम्ही सगळ्याच क्रांतिकारकांचा आदर करतो, पण त्यांच्या एक एक घटना आहेत, दोन दोन घटना असतील, अशा मोजक्या काही घटना, एखादा अधिकारी मारला, एखादी काहीतरी बॉम्बस्फोट केला किंवा अशा घटना आहेत. परंतु त्या क्रांतिकारकांचा सगळा इतिहास पुस्तकामध्ये आला. ज्याने बोट सुद्धा कापलं नाही त्यांचा क्रांतीवीर म्हणून इतिहास येतो, पण आमच्या क्रांतिकारकांचा इतिहास दाबून टाकला जातो. हे का होते? हा तुम्हाला इतिहास समजू द्यायचा नाही, हा यांचा इतिहास आमच्या रक्तामध्ये प्रवाहित होऊ द्यायचा नाही, आमच्या पुढच्या पिढीला हे कळूच द्यायचं नाही. का कळू द्यायचं नाही? जर हा इतिहास तुम्हाला समजला तर तुम्ही अन्याय अत्याचार सहन करणार नाही. तुम्ही गर्वाने आणि अभिमानाने म्हणाल की या शूर क्रांतिकारकांचा आमच्यामध्ये रक्त आहे, आम्ही अन्याय अत्याचार सहन करणार नाही. अन्यायाच्या विरोधात बिरसा मुंडांनी सांगितलंय, जिथे अन्याय होईल तिथे तुम्हाला लाथ मारावीच लागेल. आणि ज्या राघोजी भांगरेंची लढाई आहे, जुन्नर मधली मोठी लढाई, भीमाशंकर मधली मोठी लढाई, तळकोकणातली लढाई, इगतपुरी मध्ये लढाई, अनेक लढाई आहेत राघोजी भांगरेंच्या. बिरसा मुंडांच्या अनेक लढाई आहेत. पहिलं असहकार आंदोलन बिरसा मुंडांचंच आहे 1895 चं. ज्या महात्मा गांधीजींनी ज्यांची प्रेरणा घेतली त्या बिरसा मुंडांची प्रेरणा घेतली महात्मा गांधीजींनी. महात्मा गांधीजी दक्षिण आफ्रिकेतून आले होते सूटबूट कोट घालून, आणि 1920 साली बिहार मधल्या एका सभेला गेल्या. एका प्रवेशद्वारावरती नाव होतं क्रांती सूर्य नायक महामानव धरती आबा भगवान बिरसा मुंडा प्रवेशद्वार. आणि महात्मा गांधींनी विचारलं की बा ही किती लोकांची नाव आहेत? तेव्हा तिथल्या लोकांनी सांगितलं हे एकाच माणसाचं नाव आहे. म्हणजे कोण होता, यांनी काय केला? तेव्हा तिथल्या आदिवासींनी सांगितलं, बिरसा मुंडांनी सांगितलंय आबुआ दिशुम आबा राज, म्हणजे हा देश माझा आहे आणि या देशात आदिवासींचंच राज्य राहील, इंग्रजांना तुम्ही इथून चालते व्हा. आणि महात्मा गांधी त्यांचीच प्रेरणा घेतली आणि मग ज्या देशामध्ये त्यांनी मोठं आंदोलन उभं केलं ते सांगितलं बिरसा मुंडाच्या याच आंदोलनाची देशाला गरज आहे, हा देश आमचा आहे आणि इथून इंग्रजांना चालते व्हा. आणि म्हणून बिरसा मुंडा जसे तुम्हाला दिसतात तशा पद्धतीचा त्यांनी पेहराव केला, सूटबूट कोट काढून टाकला, म्हणून त्यांची प्रेरणा घेतलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा गोदावरीच्या आंदोलनामध्ये बिरसा मुंडा माझे गुरु आहेत असं सांगितलेलं आहे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी सांगितलं की हे सत्यशोधक चळवळ जुन्नर तालुक्यात चालू करतोय आणि ते राघोजी भांगरे माझे गुरु आहेत, हे ज्योतिबा फुलेंनी सांगितलेलं आहे. पण हा आमचा इतिहास दडपून टाकला आणि आम्हाला इतिहासामध्ये आला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके. कारण ही लेखणी ज्यांच्या हातामध्ये होती तो विशिष्ट वर्ग होता. विशिष्ट असा जो काही वर्ग होता त्याला लिहिता वाचता येत होतं. त्यांनी त्यांच्या पद्धतीने इतिहास लिहिला आणि आमच्या लोक साधी भोळी लिहिता वाचता येत नव्हता भारत स्वतंत्र झाल्यानंतरही. आणि आम्हाला लिहिता वाचता येत नसल्यामुळे आमचा इतिहास तसाच राहिला. आणि मग आमच्या सगळ्या जन्माच्या, जातीच्या आणि सगळ्या दाखल्याच्या नोंदी ज्या केल्या त्या मंडळींनी वाटतं तशा नोंदी केल्या. आणि मग आज तुम्हाला ते समजतं की आज त्याच्यामध्ये बदल होतोय. म्हणजे जो काही इतिहास यांनी मांडला का वासुदेव बळवंत फडके, वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म 1845 चा आहे आणि राघोजी भांगरेंना आमच्या फाशी दिली ती 1848 मध्ये फाशी दिली. त्यावेळी वासुदेव बळवंत फडके होते अवघे 3 वर्षांचे. मग हे आद्य क्रांतिकारक कसे? आमचे राघोजी भांगरे आहेत म्हणून आज एमपीएससी यूपीएससीच्या अभ्यासक्रमामधून ते वगळण्यात आलेलं आहे. आज हे जागृत झाले, सगळ्यांना समजलं या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमची काय बनवाबनवी आहे ती. आणि आज राघोजी भांगरेंचं आणि उमाजी नायकाचं नाव तिथे येतं की आद्य क्रांतिकारकांच्या त्या यादीमध्ये त्यांचं आद्य क्रांतिक म्हणून वगळलेलं आहे. आता अभ्यासक्रमातून लक्षात घ्या. आम्हाला शिकवलं जातं शूर की रण रागिनी थी, शूर अशी झाशी की राणी थी.
जे काय पाठीमागं बाळ अडकवलं होतं आणि घोड्यावर बसून तिनं लढाई केली असं आम्हाला सांगितलं गेलं, शिकवलं गेलं. शूर अशी रणरागिणी ती, जाशी वो राणी थी. लक्षात घ्या मंडळी, वो जाशी की रानी नहीं थी, वो हमारी आदिवासी झलकारी बाई थी. आणि विशेष ती तुमची महादेव कोळ्यांची होती. तुम्ही मला कसा काय ते, आता ते तर पार त्या मध्य प्रदेशची बाउंड्री, उत्तर प्रदेशातल्या तिथं बुवा ती झलकारी बाई तिकडं. आम्ही तर महादेव कोळी ह्या जुन्नर, आंबेगाव, खेड, मावळ, अकोले, इगतपुरी, जव्हार, मोखाडा एवढ्याच भागामध्ये होतं महादेव कोळी. ती कशी काय? तुमचा वंश कोणता? तुमचा महादेव कोळ्यांचं मूळ कुठलं आहे? तुमचं कुळ मध्य प्रदेशातलं आहे. आपण कोल वंशाचे आहोत. या देशामध्ये, या धरतरीवर, या पृथ्वीवर जो सजीव निर्माण झाला तो पहिला सजीव पाण्यात निर्माण झाला. आणि जे काही मानवाची उत्पत्ती म्हणतो, ती मानवाची उत्पत्ती कशी झाली तुम्हाला माहिती आहे. ती मानवाची उत्पत्ती पहिला सजीव पाण्यात निर्माण झाला, त्याच्यापासून माकड झाला आणि माकडापासून आज जे आपण आहोत तो चांगल्या स्थितीतला मानव. हे तुम्हाला सगळ्यांना इतिहासात तुम्ही पाहिलेलं आहे, ऐकलेलं आहे सगळ्या मंडळी. हा आपला इतिहास आहे. आणि त्यामध्ये कोल, भील आणि गोंड ह्या मुख्य जमाती आहेत तीन. आणि त्यापासून ज्या आदिवासींच्या बाकीच्या ज्या सगळ्या जमाती आहेत, आदिवासींना जात नाही, आमच्या ह्या सगळ्या जमाती आहेत. महाराष्ट्रात 45 जमाती आहेत. ठाकर, भिल्ल, कातकरी, गोंड, वारली, मावशी हे अशा सगळ्या 45 जमाती आहेत महाराष्ट्रामध्ये. आणि आमच्या या शूर क्रांतिकारकांचा इतिहासही दडवला गेला आणि आम्ही आमच्या संस्कृतीपासूनही दूर जाऊ लागलो. आमच्या क्रांतिकारकांचा इतिहास सांगताना देशामध्ये इंग्रजांना सगळ्यात जास्त नामोहरम करण्याचं काम, किंवा इंग्रज प्रत्येक वेळी ज्यांच्या पुढे हरत होते ते फक्त आदिवासी क्रांतिकारकच होते. आम्हाला एवढाच माहिती बाबा इंग्रज सारखी हरवायची, बाबा इंग्रजच लढाई जिंकायची. तसा नाही. आदिवासी क्रांतिकारकांनी अनेक लढाई जिंकलेल्या आहेत आणि प्रत्येक वेळी इंग्रजांना नामोहरम व्हावं लागले. बिरसा मुंडांची टांगा नदीच्या किनाऱ्यावरची खूप मोठी लढाई ती बिरसा मुंडांनी जिंकली, सबसेल इंग्रजांना हरवलं. दोन बारीच्या बुर्जावरची सुद्धा एक लढाई ती बिरसा मुंडांनी जिंकली. आपल्या राघोजी भांगरेची भीमाशंकरची लढाई सुद्धा राघोजी भांगरेने जिंकलेले. फक्त 3 पोलीस शिपाई इंग्रजांचे सोडून दिले होते. जीवदान दिलं राघोजी भांगरेने. म्हणाले जा तुम्ही काळे आहेत म्हणून तुम्हाला सोडतो, कारण इंग्रज गोरी लोका, तुम्ही काळे म्हणजे आमच्या वंशाचे असतील बा कोणीतरी, म्हणून त्यांनी सोडला. त्याच्यातल्याच एका पोलिसांना शेवटी राघोजी भांगरेंना ज्यावेळी अटक करण्यात आली त्यावेळी ओळखला होता. अकोले तालुक्यामध्ये एका गावामध्ये इंग्रज आले होते. 1200 पोलीस एका ओळीमध्ये कापून टाकले होते राघोजी भांगरेंनी. जुन्नर मधल्या मोठ्या लढाईमध्ये आपल्या बंडकऱ्यांना जास्त मरण आलं होतं. इथल्या ह्या लढाईमध्ये जुन्नरची खूप मोठी लढाई झाली होती. म्हणजे हा आमच्या सगळ्या क्रांतिकारकांचा इतिहास आहे. आपल्या शिवनेरीवरचा इतिहास तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. जो आदिवासी चौथऱ्याचा इतिहास, ज्याला ब्लॅक फ्लॅग म्हणतात, तो खेमा रगतवान होता. या 52 मावळ्यांवरती आपल्या आदिवासींचं राज्य आणि या सगळ्या किल्ल्यांवरती नाईक असायचे आणि या सगळ्यांचा सरनाईक शिवनेरी किल्ल्यावरती खेमा रगतवान. दिल्लीचा जो मुघल बादशाह होता शहाजहानने स्वारी केली. आदिलशाह, निजामशाह यांना हे काही करता आलं नाही. त्यांना माहिती होते आदिवासींचं राज्य खूप बळकट आहे, तर स्वारी करणं सोपं काम नाही, आदिवासीच्या पुढे हारच पत्करावे लागेल. म्हणून यांची हिंमत कोणाची झाली नाही. नगरचा बादशाह आणि विजापूरचा बादशाह यांनी कोणाला सांगितलं, दिल्लीच्या बादशाहाला सांगितलं आणि दिल्लीवरून मोठं सैन्य पाठवून इथं स्वारी झाली आणि इथं मोठी लढाई झाली. इथं मोठा संघर्ष झाला. ज्या शिवनेरी किल्ल्याचा संघर्ष आपण सांगतोय, ज्या 1600हून अधिक जास्त आदिवासींचा जे शिरकाण करण्यात आलं, मुटकी कापली गेली आणि ती मुटकी कापल्यानंतर शिवनेरीच्या सगळ्यात उंच जागेवरची सगळी गाडली गेली आणि ते चबुतरा बांधला. तो आपला आदिवासी चौथरा ब्लॅक प्लॅटफॉर्म म्हणतात, त्यालाच कोळी महादेव चौथरा आपण म्हणतो. पण याच वेळी काय झालं, ज्या आजूबाजूच्या परिसरामधले
महादेव कोळी असतील, ठाकर असतील, कातकरी असतील, यांची कत्तल करण्यात आली. त्यात जास्त संख्येने महादेव कोळ्यांची कत्तल झाली. जुन्नर अख्खा जो तालुक्याचं ठिकाण आहे ते सगळं महादेव कोळ्यांचं होतं, ठाकरांचं होतं, महादेव कोळ्यांचं होतं. आज तिथं एकही शिल्लक राहिला नाही. कुसूरगाव महादेव कोळ्यांचं होतं, धामणखेड पूर्ण आदिवासींचं महादेव कोळ्यांचं होतं. आता तिथे 4-5 घरं राहिले. खेमारगतवांचं गाव तेच. म्हणजे आज आम्ही तिथे नामशेष झालो. पण तो हा इतिहास आहे. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा इतिहास जो तुमच्या भिवाडे गावाशी निगडीत आहे. तुम्ही भिवाड्यातली जी मंडळी शेळकंदे आहेत, ते शेळकंदे मंडळी कुठली नेमकी? तुम्ही मंडळी ओतूर गावचे मालक होते. ओतूर, जे काही ओतूर शहर आहे त्या ओतूर जे काही सगळं बसलेलं आहे त्या ओतूर मध्ये महादेव कोळी मंडळी होती. आणि त्या ओतूर मधला शेळकंदे पाटील सगळा कारभार पाहत होता. तिकडची 12 गाव आणि तो तिकडचा जो सगळा भाग आहे, तिकडचा सगळा परिसर आहे, त्या ओतूरच्या शेळकंदे पाटलाचं त्याच्यावरती सगळं वर्चस्व असायचं. आणि ही जी काही पेशव्यांना ती खबर लागली आणि त्यांनी जो काही शिवनेरी किल्ल्यावरून या आदिवासींचा कडेलोट केला, यांच्याबरोबर लढता येईना, कारण सगळाच आदिवासी त्यांच्या विरोधात उठायला लागला. आणि म्हणून या 5 जणांचा जो काही कडेलोट करण्यात आला, त्या शिवनेरी किल्ल्याचं जे काही इकडचं आहे ना कडेलोटाची जागा, त्या कडेलोटाच्या जागेवरून 5 जणांचा कडेलोट करण्यात आला. आणि त्या 5 जणांचा कडेलोट केल्यानंतर खाली त्यांचं जे काही थडगं किंवा त्यांचं जे काही स्मरण म्हणून जे काही बांधलेलं आहे ते पंचलिंगाचं मंदिर आहे. ते पंचलिंग म्हणजे 5 लिंग किंवा ते 5 जे तुमचे आहेत ते शेळकंदे आहेत. ते 2 जण शेळकंदे होते. तो पाटील होता तुमचा, म्हणजे तुमचं जे काही मूळ आहे ते तिथलं होतं. हे आपल्याला इतिहास समजला पाहिजे. ते पचलिंग देव आपलं आहे आदिवासी. ते 5 जणांचं करून कडेलोट करण्यात आला, त्यांच्या स्मरणार्थ ते बांधण्यात आलेलं आहे पचलिंग. आम्हाला त्याचा इतिहास माहितीच नाही आम्हाला, कारण दडपून टाकला इतिहास आमचा. आपल्या पुढच्या पिढीमध्ये गेलाच नाही पाहिजे अशा पद्धतीचा त्या प्लॅन बद्दल झालाय सगळा. तुम्हाला 2 उदाहरणं सांगितलीच. आमच्या रामजी भांगरे, राघोजी भांगरेंचे वडील होते. रामजी भांगरेंना काळ्या पाण्याची सजा दिली, काळ्या पाण्याची सजा दिली तिकडं. पण ज्यांनी समुद्राच्या किनाऱ्यावर येऊन उडी मारली त्यांना मात्र स्वातंत्र्यवीर म्हटलं आणि सगळ्या देशामध्ये त्यांचं सगळं नाव लागलं सावरकरांचं. अरे पण त्यात जे अंदमान निकोबार बेटावर आम्ही तिथं स्वतः जाऊन पाहून आलेलो आहे. इथून मुंबई पासून 5 तास लागत नाही विमानानं जायला. अंदमान निकोबार बेट, तिथं काळ्या पाण्याची सजा दिली जायची. तिथं आमच्या रामजी भांगरेंना फाशीत काळ्या पाण्याची सजा देण्यात आलेली आहे. पण यांचा इतिहास त्यांनी त्यांच्या पद्धतीने लिहिला. म्हणून आमचा इतिहास आम्हाला हा समजला पाहिजे. आमचे जे काही रक्त आहे या शूर क्रांतिकारकांचं रक्त आहे आणि आम्ही अन्याय अत्याचार सहन करणार नाही. कारण बिरसा मुंडाने काय सांगितलंय, आदमी पैसों से गरीब रहेगा तो चलेगा पर तुम विचारों से गरीब नहीं रहेगा. जे काही आम्हाला मानसिक गुलाम बनवले ते मानसिक गुलाम या धर्माच्या नावाखाली बनवले. आम्हाला आदिवासींना कोणताच धर्म नाही. आम्हाला आदिवासींना कोणताच धर्म नाही. पण तुम्हाला विचारला, तुम्हाला कोणीला विचारला बा तुमचा जात कोणती, बा तुमचा धर्म कोणता, आमची माणसं आमच्या बाया सांगतील बा आम्ही हिंदू महादेव कोळी. बरोबर ना? असं सांगत ना, असं सांगतोय बा आपण आमचा जात धर्म काय हिंदू महादेव कोळी असं आम्ही सांगतो. तुम्ही इथं सांगता का आम्ही हिंदू महादेव कोळी. तुमच्याच रक्ताचे, तुमच्याच जमातीचे जे महादेव कोळी आहेत जव्हार मोखाड्यामधले, तिथल्या महादेव कोळ्यांना विचारला का बा तुमचा काय बा जात धर्म त्या काय नेमका, तर ती काय सांगत आता, ती म्हणजे आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी. तुम्हाला विचारा तुम्ही हिंदू महादेव कोळी आणि ती सांगते आम्ही ख्रिश्चन महादेव कोळी. नेमकी गडबड काय आहे बा. इथं आपले ठाकर बांधव आहेत, इथल्या ठाकरांनी विचारला तर ती सांगते आम्ही हिंदू ठाकर. इथल्या आपल्या कातकरी बांधवांना विचारला
तर ती सांगते आम्ही हिंदू कातकरी. आणि इकडं जवाहर माकडामध्ये त्यांनी विचारलं तर ती सांगितलं आम्ही ख्रिश्चन ठाकर, ख्रिश्चन कातकरी. आता आपला हे आळे फाटा आहे, त्यानंतर पिंपळवंडी आहे, या परिसरात आपले भिल्ल आदिवासी, आपल्या जुन्नर तालुक्यात 4 आदिवासी जमाती आहेत, महादेवकोळी, ठाकर, कातकरी आणि भिल्ल 4 जमाती आहेत. तिथल्या आपल्या भिल्ल आदिवासी बांधवांनी विचारला बाबा तुमची जात धर्म काय आहे त्या सांगा. तर ती सांगितलं आम्ही हिंदू भिल्ल. आणि तिकडे नंदुरबार, जळगाव, यावल त्या परिसरामध्ये तिथल्या जर भिल्लांना विचारला तर ती सांगते आम्ही मुसलमान भिल्ल, आम्ही मुसलमान तडवी भिल्ल. नेमकी काय गडबड आहे बा. इकडे तुम्ही मराठवाडा आणि विदर्भामध्ये गेला तर तिकडे आपले अंध आदिवासी बांधव आहेत, त्यांनी विचारला तर इकडच्या बाजूचे आहेत ती सांगत आम्ही हिंदू अंध. आणि तिकडे विदर्भामध्ये गेले तिकडच्यांनी विचारला का ती म्हणतात आम्ही बौद्ध अंध. नेमका तुमचा धर्म कोणता. ह्या सांगत आहे हिंदू, त्या सांगत आहे ख्रिश्चन, त्या सांगत आहे मुसलमान, तर त्या सांगत आहे बौद्ध, कोण सांगत आहे जैन, कोणी सांगत आहे पारशी. असे सगळे मुंबईमध्ये आणि सगळीकडे त्याच कुटाणा झालाय सगळा. पार गेल्या गडबडून नेमका काहीच कोणाला सुचायला मार्ग नाही. म्हणून लक्षात घ्या की आम्हाला आदिवासींना कोणताही धर्म नाही. आम्ही हिंदू नाही, मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाही, जैन नाही, बौद्ध नाही, पारसी नाही, कोणत्याही धर्माचे नाही आम्ही. ह्या कोण सांगत आहे. या देशाचं सुप्रीम कोर्ट, या देशाचं सर्वोच्च न्यायालय जे दिल्लीला आहे ते सुप्रीम कोर्ट सांगते, एकदा नाही 2 वेळा सांगितलंय. 1971 साली एकदा सांगितले आणि परत एकदा आता ताज 5 जानेवारी 2011 रोजी. सगळ्यांनी डोक्यामध्येच ठेवायचा या 5 जानेवारी 2011 रोजी पिटिशन क्रमांक 10367 या सुप्रीम कोर्टाने सांगितले द रियल ऑनर ऑफ इंडिया तुम्ही आहेत. या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे. इस देश के असली मालिक सिर्फ आदिवासी है. या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे आणि बाकीचे हे स्थलांतरित आहेत, मायग्रेटेड आहेत. हे सुप्रीम कोर्ट सांगते आणि अजून सुप्रीम कोर्ट सांगते की तुम्हाला आदिवासींना कोणताही धर्म नाही. मग तुम्ही म्हणाल आम्हाला आता धर्मच नाही तर नेमकं आमचं काय आहे भानगड. तर त्याचं असं आहे का हे जे सगळे धर्म आहेत हे सगळे धर्म नंतरचे आहेत, अलीकडचे आहेत. अलीकडचे म्हणजे कसं. प्रत्येक धर्माचं सांगतो धर्म हे सगळे चांगले आहेत, आपण कोणत्याही धर्माला वाईट म्हणत नाही. सगळं मानवाचं कल्याण करणारे सगळे धर्म आहेत, सगळे चांगले आहेत. परंतु त्यांची थेअरी कशी आहे ते तुम्हाला सांगतोय. मुस्लिम धर्म 1500 वर्षांचा, आपलं जसं 100 वर्ष आयुष्य 150 वर्ष आयुष्य असते तसं त्या धर्माचं वय झालं 1500 वर्ष. ख्रिश्चन धर्माचं झालं 2000 वर्ष. म्हणजे त्याचं उदाहरण आज तारीख किती आहे 2023 साल चालू आहे. मग हे 2023 वर्ष झाली म्हणजे 2000 वर्ष झाले त्या धर्माला. बौद्ध धर्म 2500 वर्षांचा, हिंदू धर्म 3.5 ते 4च्या दरम्यानचा. ते एकाच वेळी असं स्थापन झालेला नाही, तो 3.5 3 ते असं या दरम्यानचा असं म्हटलेला आहे. तो कोणी स्थापन केलं नाही. तसे हे बाकीचे धर्म स्थापन केले एका माणसाने स्थापन केले. मुस्लिम धर्म मोहम्मद पैगंबराने, ख्रिश्चन धर्म येशू ख्रिस्तांनी, बौद्ध धर्म गौतम बुद्धांनी, जैन धर्म महावीरांनी, शीख धर्म आहे तो 600 वर्षांचा. म्हणजे असे वेगवेगळे सगळे धर्म त्या एका माणसाने स्थापन केलेले आहेत. आणि जे धर्म ग्रंथ लिहिलेले आहेत तेही माणसानेच लिहिलेले आहेत. मग आम्हाला सांगितलं ग्रंथ आहे बघा, धर्म ग्रंथ आहे आणि तो पुरावा आहे त्या खरा, त्या प्रमाण मानायला तो खरा पुरावा, त्याच्यामुळे अजिबात जायचा नाही. आमचा डोका तिथपर्यंत त्याच्या पल्यावर उडीच मारायची नाही असा ठरवलेलाच राहते आपण. म्हणजे लक्षात घ्या हे धर्म 1500 2000 2500 या दरम्यानचे आहेत. आणि या सगळ्या धर्मांच्या पूर्वी, या सगळ्या धर्मांच्या अगोदर 7000 वर्षांचा पुरावा तुम्हाला सांगतोय.
त्याला म्हणतात हडप्पा संस्कृती. हडप्पा आणि मोहनजोदडो आपण अभ्यासक्रमामधून आपल्या कानावर पडलेल्या त्याच्यावर पिक्चर पण येऊन गेला. हडप्पा नाव सगळे ऐकून आहेत. ती हडप्पा संस्कृती म्हणजेच आमची आदिवासी संस्कृती आहे. त्यालाच सिंधू संस्कृती म्हटलेलं आहे. आणि ती संस्कृती म्हणजे 7,000 वर्षांपूर्वी आमचे पूर्वज अगोदरच जन्माला आलेले होते. मग हे बाकीचे धर्म काय सांगतात? मुस्लिम धर्म सांगतो या पृथ्वीची सृष्टीची किडामुंगी जीवजंतू या माणसाला आपण सगळ्यांना जन्म आमच्या अल्लाने दिलेला आहे. म्हणजे अल्लाह तर 1,500 वर्षांचा. ख्रिश्चन धर्मही त्याच पद्धतीने सांगतो या पृथ्वीची सृष्टीची किडामुंगी जीवजंतू या माणसाची सगळ्याची उत्पत्ती आमच्या गॉडने केलेली आहे. गॉड म्हणजे येशू ख्रिस्त, त्यालाच गॉड म्हटलेलं आहे. मग हा धर्म किंवा येशू ख्रिस्त तर हे 2,000 वर्षांचे. बौद्ध धर्म त्याच्यामध्ये तत्वज्ञान नाही तसं त्यांचं, पण ती मंडळी काही चुकीचं सांगायला लागले. ते तर 2,500 वर्षांचं. हिंदू धर्मामध्ये सांगितलं या पृथ्वीची किडामुंगी जीवजंतू माणसाची सगळी उत्पत्ती आमच्या ब्रह्माने केलेली आहे. मग हे तर 3,000 वर्षांचा. मग हे अल्लाह, गॉड, ब्रह्मा, इंद्र, विष्णू, वरुण ही सगळी मंडळी नंतर जन्माला आलेले आहेत. आणि 7,000 वर्षांपूर्वी आमचे पूर्वज हे अगोदरच जन्माला आलेले होते. आमचे पूर्वज म्हणजे आपल्याला जसं आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्या बापाचा बाप, त्याच्या बापाचा बाप, तो आमचे पूर्वज हे अगोदरच जन्माला आलेले होते. आणि त्यानंतर जन्माला आलं. मग हे देव तुम्हाला जन्माला घालतील कसं काय सांगा? कसं काय जन्माला घालतील तुम्हाला? आमची जर माणसं आधीच जन्माला आली होती आदिवासी, तर हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आम्हाला सांगून ठेवलेलं राहते त्याच्यामुळे आदिवासी म्हणजे आम्ही डोक्यात चालत नाही त्याच्यामुळे. आमची आदिवासी संस्कृती काय सांगते? आमच्या निसर्गात अगोदरच अस्तित्वात होत्या. आमची वरसुबाई, कळंबाई, दुर्गुबाई, गडदुबाई, ढाकोबा, वनदेव, भैरवबा या सगळ्या निसर्ग देवता अगोदरच अस्तित्वात होत्या. त्या हडप्पा संस्कृतीमध्ये त्या सापडतात. म्हणून तुमच्या घरावर 5च्या टायमाला बाराबळी काढली जाते. ती हडप्पा संस्कृतीतली ती एक पुरावा आहे तुमचा. म्हणून तुम्ही आदिवासी. बाराबळी काढतो ना आपण, त्याच्यामध्ये जे काही सापडले हडप्पा संस्कृतीमध्ये ते फक्त आदिवासी भाषेतूनच वाचता येतं. कोणालाही दुसरा वाचता आला नाही. ते भिल्ली भाषेतून वाचता येतं, गोंडी भाषेतून वाचता येतं. मोतीरावन कंगाल यांनी त्याचं केलेलं आहे सगळं विश्लेषण. जगात कोणालाच वाचता आली नाही हडप्पा संस्कृतीमध्ये शिलालेख आहेत ते. ती चित्रलिपी तुम्हाला वाचता येते. म्हणजे जे काही पुरावे आहेत ते 7,000 वर्षांचा पुरावा तुम्हाला सांगितलाय. मग आमची लोकी फार बधीर झाल्या. यांनी सांगितलं ना, नाही बाबा त्या सत्यनारायणच करायला लागल, नाही बाबा त्या बायांनी त्या उद्यापनच करायला लागतील मार्गशीर्ष महिन्यामध्ये. म्हणजे आमच्या बाया उद्या करतात मार्गशीर्ष मध्ये उद्यापन. का झालाय बंद? आता त्या बंद झालाय का चालू आहे? चालू आहे. त्या आपल्या बायांनी वाटत आहे बाबा त्या लक्ष्मीचा चित्तार राहत आहे. त्या मध्ये लक्ष्मीला दोन्ही बाजूला हंड राहत दोन, इकून हंडा राहत, त्या बघा भरलेला राहत. तिच्या हातातून बघा असा हसवाना नांगळात आहे. आपल्या बायांनी वाटत त्या केले आपल्याला एखादा भेटेल बाय. या काय बाईला अजून पोर भेटला नाही हंडा. मकर उद्यापना केली त्यांनी पक्की 10 पुस्तकं हिला 10 वाटली, तिला परत 10, तिला दुसरीला 10 वाटली. आणि मकर पुस्तकं वाटली पण एकीला अजून हंडा भेटला नाही. का भेटलाय कोणाला? आमच्या जुन्या बाहेर बसल्या तिथं. त्या काय सांगतील लगेच तुम्हाला. पूर्वी पहिला तुम्ही त्यांचा उपास धरलं, मंगळवार धरलं का नाही? बरोबर. तुमच्या वरसुबाईचा, तुमच्या कळसुबाईचा, तुमच्या कळमदाईचा वार त्यांचा मंगळवार. आणि बायांनी गुरुवार शुक्रवार कुठून आणलं? ज्या पुस्तका तुम्ही वाटली त्या पुस्तकात छापणारा जो होता त्या छापणारा आता त्याला 20-22 काय वर्ष झाली, त्या मला नेमका माहिती नाही कापासून चालली. आता एवढ्या 20 वर्षात जाईल, 15-20 वर्षात. त्याला पहिल्या वर्षी जेव्हा पुस्तकात छापली होती ती पुस्तकात छापून तुम्ही पैसे देऊन ती विकत आणली तेव्हा त्याला 180 कोटी रुपये मिळाले होते पहिल्या वर्षाला. मग आता किती झालं असेल बघा. आता त्या मकर पसारा वाढला. हे धंदे आहेत सगळे. आम्हाला मानसिक गुलाम करून टाकले. आम्ही आमच्या निसर्ग देवतापासून दूर जाऊ लागलो आणि याच्यामध्ये आम्हाला फसवलं गेलंय. आमची संस्कृती आम्ही विसरायला लागलो. आज पोरांनी विचारला का बा तुमची कुळसाई कंची? कुळसाई पोरांनी सांगता येणार नाही. तुमचा आदिवासी सगळ्यात मोठा सण कंचा सांगा.
कांचा सण आहे सगळ्यात मोठा आदिवासींचा सण कांचा. सांगा पार गप बसल्यात आता धडकन नाव आला पाहिजे. गणपती सांगून द्या नाही लक्ष्मी सांगून द्या काहीतरी करा. कांचा सण आदिवासींचा शिमगा. ही तरुण मंडळीला आज सांगता येणार नाही. अत्यंत खेदाची गोष्ट आहे, लक्षात घ्या. कारण इथून पुढे जात पडताळणी होताना तुम्हाला सगळ्यांनी त्या प्रश्न विचारले जातील. अत्यंत कडक होणारे जात पडताळणी. कारण तुमच्या जातीचे जात पडताळणी या 4 लाख बोगसांनी पळवल्या. तुमच्या सगळ्या नोकऱ्या गेल्या, सगळा गेलाय तुमचा. काय नाही आता रिकामा हात राहिलं फक्त. इथं जर संघर्ष केला तर टिकून संपला कारभार आहे. भीमाशंकर फॉरेस्ट अभयारण्य फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आलाय. आता तुम्ही तुमचं कोयतं घेऊन जरी वर गेलं तरी तुम्हाला डायरेक्ट बंदुकीना गोळीना मारून टाकणार. कायदा आणलाय, तुमची केस काही चालणार नाही. सतीश दादा पेंदम यांनी एकमेव एकटा माणूस असा आहे की त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये केस दाखल केली. हा कायदा आमच्या आदिवासींना संपवणारा कायदा आहे, हा कायदा नको म्हणून. आम्हाला याचा काहीच देणं घेणं नाही, माहिती नाही, काही तपासही नाही. कायदा आलाय, इथून मागे राहायचे कोयता पकडला तर त्या वन खात्याला शिपाई तेवढा पुढे हा हो चाचू करून पाठवून द्यायचं. आता तसा नाही द्या. यांनी डायरेक्ट आदेश जातात, डायरेक्ट गोळी घालायची. आणि आम्ही जर पार थंडगार आम्हाला काहीतरी देणार घेणार नाही. म्हणून याच्या बाबतीमध्ये हे कायदे तुम्हाला पहिले माहिती करून घ्यावे लागतील. ते कायदे आम्हाला माहिती असतात तरच तुम्ही संघर्ष कराल. आणि हे कायदे आणि हा संघर्ष तुम्हाला करत असताना तुमची संस्कृती सुद्धा तुम्हाला जतन करावी लागेल. नाहीतर डिलिस्टिंग मधून तुमचा झाला कार्यक्रम. डिलिस्टिंग आणि आदिवासींमध्ये दुसऱ्या जातीची घुसवणे, हे 2 सध्या अजेंडे चालू आहेत. आदिवासी असे संपत नाहीत ना, असं तुम्हाला मारता येत नाही ना, मग अशा पद्धतीने यांनी संपवा. मग तो एक डिलिस्टिंग आणि दुसरा जो आहे तो आहे धनगर आरक्षणाचा मुद्दा. म्हणून लक्षात घ्या, आमची संस्कृती आम्ही जर टिकवली तर हे जे काही धनगरांचं घुसखोरी जी आहे ती आपल्याला रोखण्यासाठी प्रयत्न करता येईल. आणि म्हणून आमची संस्कृती जतन करत असताना लक्षात घ्या, आपले 12 मुलं 24 कुळं आहेत. त्या प्रत्येक कुळाची कुळसाई राहते. ज्याची कुळसाई कळम नाही त्यानं कळंबाचं झाड तोडायचं नाही. ज्याची कुळसाई वरसू आहे त्यानं वरचं झाड तोडायचं नाही. ज्याची कुळसाई घोरपड आहे त्यानं घोरपड मारायची नाही, खायची नाही, पण बाकीच्याला चालत. म्हणजे आम्ही त्या झाडाचं रक्षण करायचंय, त्या निसर्गाचं रक्षण करायचंय, ही आमची संस्कृती. आणि आम्ही काय केलंय, आम्ही अशा आवया उठत अशा मधी मधी का त्या रानपेटावला का भारी गावात येत आहे. आणि आम्ही पेटू देऊ लागलो सगळी रानाचे रान. आम्ही त्या निसर्गाला देव मानलंय आणि मग देवाला तुम्ही पेटवायला लागले, मग तुमच्यावर संकट येणार नाही, मग काय होईल. म्हणून लक्षात घ्या, हे जे काही जंगल संपवण्यासाठी अशा खोट्या ज्या अफवा उठवल्या जातात जंगल पेटवण्याच्या, आणि आपलीच लोक उठून काढायला येतात. आम्ही उंबराच्या झाडाला देव मानलाय, वरसाला देव मानलाय. वाघोबा तो प्राणी वाघबारस आपण साजरी करीतो. वाघबारस म्हणजे काय, त्या वाघोबाला अर्जुन होतो बा, वाघोबा देवा आमच्या चित्रामध्ये खाऊ नको बा, आम्ही तुला कोंबडा कापितो, आम्ही तुला बकरू कापितो, आणि ती वाघबारस आम्ही साजरी करीतो. आम्ही वाघबारसी बंद करून टाकल्या. केल्यात का नाही सांगा. निम्मी 50% लोक बकऱ्या मटण खायची बंद झाली. 12 आम्ही बंद केल्या काही लोकांनी. मजा म्हणून आली 12ला आणि जाता जाता पलटी येऊन मिळली. करा का घोटाय सगळ्यांनी माहिती. हे मजाक म्हणून घेण्यासारखी गोष्ट नाही. ज्या निसर्गाने तुम्हाला जीवदान दिलंय तोच निसर्गही तुम्हाला मारेल. म्हणून आम्ही जगताना वागताना तो निसर्ग तुमच्यावर ध्यान ठेवून आहे. या निसर्गाने तारले आम्हाला. कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहिती सगळ्यांनी आदिवासी गावं सोडून बाकीची गावं सगळी सपाट केली होती. खरा का खोटा आहे. पण आदिवासी भागामध्ये कोरोना फैलावला होता. 1-2 केसी क्वचित असतील ते सोडा, पण आदिवासी भागात याच्यापासून बाजूला राहिला होता. म्हणजे ज्यांनी वाचवलंय ते आमच्या वसुबाईने वाचवलं, ते आमच्या कळमबाईने वाचवले. म्हणजे 2 मिनिटं त्याच्याशिवाय आपण जगू शकत नाही. की हवा, तो ऑक्सिजन, जो ऑक्सिजन म्हणतो नाकावाटे घेतो आपण, त्या बघ करा 2 मिनिटं काय मरून जाऊ आपण. ते कोण देते, तर हे आमचा निसर्ग देवता देतात.
म्हणून आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत 12 विधी आहेत आपले. त्या प्रत्येक विधीमध्ये आपल्या निसर्ग देवतांचीच पूजा करायला लागते. बाकीचा दुसरा गबाळ काही पूजा लागत नाही. तुमच्या निसर्ग देवतांचीच पूजा करावी लागते, तरच तुमचा विधी पूर्ण होतो. आणि म्हणून धनगरांची जी काही अडचण झाली, धनगरांचा 23 तारखेला मोर्चा आहे पुण्याला, त्या संदर्भात तुम्हाला सांगतो का धनगरा आता पुढच्या वर्षी 10 वर्ष होतील. 2014 सालापासून आंदोलन केली आहे, लाखोचे मोर्चे काढले. धनगरा म्हणायला लागली आम्हाला आदिवासींमध्ये घ्या, आम्हाला आदिवासींमध्ये घ्या. पण यांची अडचण अशी झाली का यांना आदिवासींमध्ये येता येईना. त्याची गंमत अशी झाली, सगळ्याच पक्षांनी धनगरांची बाजू घेतली आणि सगळ्याच पक्षांनी सांगितलं का आमचा सरकार आला का दुसऱ्या दिवशी लगेच तुम्हाला आदिवासींमध्ये आरक्षण. सगळे पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी, भाजप, काँग्रेस, जेवढे काही सगळ्यांनी त्यांच्याच बाजूने भूमिका मांडली होती. तुम्हाला सगळ्यांनी माहिती आहे. सगळ्यांनी म्हणजे धनगराला आदिवासी आरक्षण देऊन टाका, धनगराला आदिवासी आरक्षण देऊन टाका. पण सरकार आली यांची, मग दुसऱ्या दिवशी पुढे यांनी आरक्षण देत आहे. मंडळी, याचा एक विरोध, धनगरांना एक विरोध झाला आदिवासी मध्ये न येण्याचा. तो विरोध कोणा केला माहितीये का तुम्हाला? तुम्ही गेलते का विरोध करायला? कोणीच गेला नाही, तुम्ही आम्ही. जो आज माणूस जिवंत नाही, जो माणूस आज हयात नाही आपल्यामध्ये, पण तो माणूस मात्र धनगरांना विरोध करत होता. ते हयात नसताना असा माणूस म्हणजे आपले डॉक्टर गोविंद साहेब, जे आपले आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे, ज्या TRT मध्ये आपली दात पडताना भेटली, त्या ऑफिसामध्ये सगळा तुमचा लिहून ठेवलाय. तुमची बार आहे काय, तुमची कुळसायाकांच्या, तुमचा भैरवकांचा, आपली प्रत्येकाची अलग अलग राहते, तुम्हाला माहिती आहे सगळा. तर हे सगळं लिहून ठेवलंय. आणि तीच अडचण झाली धनगरांची का गाडे साहेबांनी जे लिहून ठेवले त्याच्यामध्ये धनगरांना बसत नाही. आणि म्हणून 2015-16 बातम्या आल्या होत्या, त्या TRT स्पष्ट एक रिपोर्ट दिला का आदिवासींची आणि धनगराची संस्कृती जुळत नाही. अशा बातम्या तुम्ही सगळ्यांनी वाचल्या असतील, आजही त्या फिरतात मधून मधून व्हॉट्सअपवरती, बरोबर आहे का? TRT स्पष्ट सांगितलं आदिवासींची धनगराची संस्कृती जुळत नाही. आणि मग त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस होते, त्यांनी परत एका खासगी संस्थेकडे काम दिलं, त्याला 30 म्हणतात टाटा सोशल इन्स्टिट्यूट, त्यांच्याकडे ते काम दिलं सर्वे करायचं. टाटाने परत सर्वे केला आणि सर्वे करून त्यांचा पण अहवाल परत शासनाकडे दिलेला आहे. आणि त्यांच्या पण रिपोर्ट मध्ये तेच आले का आदिवासींची धनगरांची संस्कृती काय जुळत नाही. यांची अडचण कुठे झाली नेमकी? आदिवासींमध्ये येण्याची अडचण कुठे झाली? संस्कृती जुळत नाही, बरोबर ना? मग संस्कृती महत्वाची आहे. मग ही जुळत नाही म्हणून यांनी तिसरी आयडिया काय केली बा, यांनी बॉम्बे हायकोर्टामध्ये, मुंबईला जे आहे ना बॉम्बे हायकोर्ट म्हणतात त्याला, बॉम्बे हायकोर्टामध्ये केस दाखल केली धनगरांनी. आणि धनगरांनी तिथं मांडला का बा तुम्ही आम्हाला आदिवासींमध्ये नाही ना घेती, ठीक आहे, आम्हाला ते क्रायटेरिया पूर्ण करावे लागतील. त्यांच्या सारखं आहे असं जर दिसलं किंवा त्यांच्या सारखेच आम्ही आहेत असं जर दिसला तर मग तर घ्यायला लागेल का नाही मला आदिवासींमध्ये. आणि म्हणून धनगरांनी मांडला. हे महादेव कोळी, पहिला नाव महादेव कोळीचा घेतला, नंतर कोकणा, नंतर ठाकरे असा घेतलाय, पण पहिला महादेव कोळीचा. हे महादेव कोळी आणि आम्ही धनगरा सारखीच हयात बा. आता आपण आहे का सारखे? तुम्ही सांगा मला पहिला, आहे का आपण सारखे? सगळ्यांनी सांगा, धनगरा आणि आपण सारखे आहेत का? आता नाही म्हणले बरं का, परत हा म्हणायचं नाही. आता नाही म्हणलेत ना तुम्ही, सगळ्यांनी सांगा, धनगर आणि आदिवासी सारखे आहेत का? नाही. मग आता मी तुम्हाला 5-6 मुद्दे मांडतो, त्या मुद्द्यावर जर तुम्ही चुकले का मग तुमची ती काय गडबड होईल तुम्ही सांगा. आता मला धनगर काय म्हणतात, आम्ही महादेव कोळी सारखेच आहेत, त्यांचं दाखलं जाऊन बघा, आमचा धर्म त्यांचा धर्म सारखाच आहे, आम्ही एकाच धर्माचे, आम्ही सारखेच आहेत. धनगरामध्ये आम्ही हिंदू आहेत, हे सुद्धा हिंदूच आहेत. मग आता काय करायचं बोला? हिंदू सांगतात तुम्ही, सांगतात का नाही? सांगा तुम्ही, हिंदू महादेव कोळी, हिंदू ठाकरे, हिंदू कातकरी सांगतात
सापडला सारखा, एक मुद्दा सापडला धनगरांसारखा. दुसरा मुद्दा सांगितला का बा आमची भाषा मराठी आहे, ही सुद्धा मराठीत बोलत आहेत. बोलत आहेत ना तुम्ही मराठी? बोला आता, बोलत आहेत का नाही? बोलत आहेत. दुसरा मुद्दा सारखा सापडलाय सारखा. आता तिसरा मुद्दा यांनी सांगितला आमचा देव खंडोबा आहे आणि यांचा सुद्धा खंडोबाच देव आहे. आहे का नाही तुमचं सांगा? आहे ना? आहे. हा सुद्धा मुद्दा सारखा सापडला आहे. मी सापडला. त्यांनी धनगरांनी मुद्दा मांडलाय आम्ही गणपती लक्ष्मी बसवतो, हे सुद्धा बसवतात, हे सुद्धा पूजा करतात. करता का नाही तुम्ही सांगा? हा, त्याच्यात सुद्धा सापडले. तुम्ही तर पहिले नाही म्हणले बरं का, आता बघा तुम्ही खोटे निघाले जाता याच्यामध्ये. त्यानंतर अजून आमची लग्नपत्रिका आणि यांची लग्नपत्रिका सारखीच आहे. आमच्या येथे सणवी श्री कृपेकर जन्म कृपेकरून असं आहे तसं आहे, यांच्या चिसोकार बिसोकार असा सारखाच आहे. आहे का नाही? त्यात सापडले का नाही? खरे सापडले. आमचा ढोल वाद्य आहे, ही ढोल वाद्य त्यात सापडला सारखेच. आम्ही पण डोंगराळ भागामध्ये आहेत, ही डोंगराळ भागात आहेत असं तरी दाखवलंय. आमचा बिरोबा आहे, यंत्र आहे का आपला बिरोबा? हा एवढा एक मुद्दा येईल बिरोबा रे आमचा, एवढा तुम्ही सांगशाल बरोबर ना? तेवढा. बाकीच्या मुद्द्यामध्ये तुम्ही सापडले का नाही सांगा? मग तुम्ही पहिले बोललेले खरे का नंतर बोललेले खरे? तर आता तेच लक्षात घ्या, हे मुद्दे जे आहेत ते तुम्हाला करण्याचं आहे. जे तुमचं आहे ते धनगरांचं नसलं पाहिजे आणि जे धनगरांचं आहे ते तुमचा नसला पाहिजे. बरोबर आहे का नाही? दोन तुकडे झाले पाहिजे मध्ये काय ह्या धरायचं नाही. दोन तुकडे वेगळा, आपण वेगळे ते वेगळे, हे क्लिअर झालं पाहिजे. जास्त त्याच्यात गळगळ ठेवायचीच नाही. हिंदू धर्म आहे का आपला? तुम्हाला मागाशी सांगितलंय तुमच्या सगळ्या मुलांच्या जातीच्या दाखल्यावरती आता हिंदू येत नाही. आता तुमच्या सगळ्यांच्या दाखल्यावरती फक्त जमातीचाच उल्लेख येतो, फक्त कोळी महादेव एवढाच उल्लेख येतो, फक्त कातकरी एवढा उल्लेख येतो, फक्त ठाकर एवढाच उल्लेख येतो. खरं आहे का खोटं आहे? मग तुमचा हिंदू धर्म आहे का नाही? नाही. याचा क्लिअर झाला पाहिला, हे पहिला क्लिअर झाला पाहिजे. तर तो नाही बाबा तो तुमचा तुम्ही घ्या नाही तर काय करा, आमचा काही देणार घेणार नाही. पहिला मुद्दा झाला क्लिअर. दुसरे म्हणले होते मराठी भाषा. मग आता मी मध्ये मध्ये बोलत आहे ते शब्द तुम्ही बोलत आहेत ना, ती कोणती भाषा आहे ती? मावळी भाषा. मग आमची मावळी भाषा आहे. तिकडे राजूर अकोल्याचे काही बांबड्याचं राजूर म्हणतो, तिकडे 40 गाव डांगाण म्हणतात, ती डांगाणी भाषा म्हणतात तिकडं, आणि इकडे मावळी भाषा म्हणतात. ही भाषा आमची मावळी भाषा आहे. या मावळी भाषा सगळ्यात जुनी आहे, सगळ्यात प्राचीन भाषा आहे. आणि या मावळी भाषेपासून मराठी तयार झाली आणि मराठी पासून मराठी तयार झालेले, म्हणून मराठी कोणीही बोलू शकतं. आमची मूळ जी काय भाषा आहे ती मावळी भाषा आहे. बोली भाषा तुम्ही म्हणा, बोली भाषा म्हणलं तरी चालेल. आमची बोली भाषा मावळी आहे, डांगाणी आहे. आला का मुद्दा तुमच्या ध्यानात? तिसरा मुद्दा सांगितला आहे बा खंडोबा आहे. आता खंडोबाची काय भानगड सांगा? जुनी जाती आहेत मंडळी बरीच. खंडोबाची काय भानगड? खरा ते आहे तुमचा आहे का नाही त्याची बोड झालीच पाहिजे. बाबा खंडोबा आहे का नाही आपल्याला सांगा बाबा. अजिबात अडकू नका. बरं ठीक आहे, तुम्हाला दुसरं सांगतो. तुमचा देवाला पाहिला सगळ्यांनी? घरात देवाला पाहिला का नाही? बरं घरात नसेल तुमच्या भाऊकीचा देवाला असतो राहतो, सगळ्या जगात नसेल भाऊकीचा तर राहतो. म्हणजे तुमच्या त्या कुळाचा आला, ते तुमचं कुळ, तुमची जी भाऊकी जी आहे त्या तुमच्या कुळाचा देवाला आला. जर सगळेच आडनावाचे एकच असेल तर त्या झाडाखाली किंवा मंदिरात राहतो तुमच्या देवाला, घरात ते नसतो. मग देवाऱ्यामध्ये तुम्ही देव पाहिलं का? कर्ज बाहेरच्या लाईनीवाला नाही, तुम्ही उचलून आणून ठेवलं ते नका सांगू. जे चांदीचं घडवलं ते चांदीचं घडवलेलं तुमचं मुळीचं 5 देवरात 5. किती देवरात तुमचं मुळीचं? 5 देवरात 5. मग त्या 5 देवांमध्ये तुमची वरसुबाई राहते, कळमबाई राहते, किंवा इथं बदलून राहते. बदलून म्हणजे कसं? तुमचं जे प्रत्येकाचं आडनाव आहे म्हणजे जे तुमचं कुळ, त्या तुमच्या प्रत्येक कुळाची वेगवेगळी कुळसाई राहते. सगळ्यांना एकच कुळसाई नाही. आता मी मुंडे, माझी कुळसाई वरसुबाई. आता बाकीची दुसरी तुम्ही शेळकंदे,
तुमची कुळसाई वेगळी. बाकीचे डावकर असतील, जोशी असतील, भांगे असतील, काय सगळे तुमची वेगवेगळी आडनाव, डांगशे काय प्रत्येकाची तुमची कुळसाई, कोणाची कळमदाय राहते, कोणाची तातवडी राहते, कोणाची घोरपडाय राहते, कोणाची कळसुबाई राहते. तर त्या दोन्ही मध्ये ह्या बदलून बदलून दोन राहणार तुमच्या देवाऱ्यामध्ये. तुमच्या देवाऱ्यामध्ये वाघोबा राहतो. वाघोबाचं चित्र येता ओळखू येत आहे तुम्हाला, बरोबर ना? तुमच्या देवाऱ्यामध्ये अजून राहतो ईर म्हणजे तुमचं जे काही घराणं आहे, तुमची भावकी आहे, तुमचं जे कुळ आहे, त्या कुळीचा मूळ पुरुष त्याला आणि देव मानलेलं आहे. म्हणजे आमचा आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्याच्यात सगळ्यांनाच नाही देव मानलं. त्याच्यामध्ये जो सगळ्यात शूर पराक्रमी असेल तो तुमचा ईर. म्हणजे तुमचा राघोजी भांगरे ईर आहे तुमचा. म्हणजे सगळ्यात माझ्या ओळखीचा राघोजी भांगरे ईर येणार. तुमच्या प्रत्येक त्या कुळाचा तो ईर राहणारच. पण सांगताना तुम्हाला सांगतोय गो असं आहे, देशातल्या सगळ्या आदिवासींचा तिसरा मंडळ ईर. म्हणजे आमच्या पूर्वजाला आम्ही देव मानतो, तो तुमचा देवाऱ्यातला ईर आहे. आणि पाचवा देव जो तुमच्या देवाऱ्यामध्ये आहे तो घोड्यावर बसलेला कसा आहे तुमच्या देवाऱ्यामध्ये, त्या घोड्यावर बसलेल्या देवाला म्हणतात भैरोबा. बरोबर आहे का? आणि आपली लोक उठून सांगतात घोड्यावर बसलेला तो आहे आमचा खंडोबा. तो खंडोबा नाही, तो तुमचा भैरोबा आहे. त्याचा नीट ध्यानाने जरा बारकाईने निरीक्षण केला, त्याच्या पायामध्ये नाग राहतो, नाग. पण त्या काय झाला, आपल्या वाडवडिलांनी जुन्या आजोबा पंजोबा जुन्या लोकांनी बनवलेलं देव ते बरेच दिवस झाले त्याला. मग ते पुसलं, चांदी बरीच जे खराब झाली. आम्ही काय करतो, नवीन दळून आणतो बरोबर का? किंवा ते देव हे करीतो ते दुसरं. आता बनवणारा राहतो सोनार, तो काय करतो, बाकीचा बहुजन समाज यांच्याकडे देव असते, त्यांचे भवानी असते, ज्यांचा खंडोबा असतो किंवा बाकीच्या लोकांचे असते. मग तो काय करतो, त्यांच्याकडे जो खंडोबा म्हणून तोच तुम्हाला देऊन टाकेल. ही गडबड झालेली आहे, लक्षात घ्या. जे आपण नवीन परत करायला जातो त्यावेळी ती गडबड झाली. त्या काय झालाय, त्या तुमच्या पायात नागोबा यायच्या आणि कुत्रा आला. बरोबर आहे का? पायाच्या खाली काय आला, घरी जाऊन परत तुम्ही नीट पाहून या, नेमका कुत्र्यावाला आहे का पायात नागावाला आहे. अत्यंत महत्वाचं आहे, हे सोडून जमणार नाही तुम्हाला. तरुण मंडळी असू द्या, सगळेच असू द्या. म्हणून नीट हे तुम्हाला मी सांगितलं, तो तुमचा देवाऱ्यातला जो पाचवा आहे तो तुमचा भैरोबा आहे. तुमच्या प्रत्येक कुळाला भैरोबा वेगवेगळा राहतोय. सगळ्यांचा भैरोबा एकच नाही. कोणाला आबिटखिंडीचा भैरोबा राहतोय, कोणाला दिगदाचा भैरोबा राहतोय, कोणाला आसाण्याचा भैरोबा राहतोय, कोणाला शिरपुंजाचा भैरोबा राहतोय. प्रत्येकाचा भैरोबा वेगवेगळा आहे, तुमच्या कुळाप्रमाणे ठरलेला. कारण तुमचा पोरजन्माला आला का त्याला पाया पडायला लागला, तुमच्या कुळसाई असेल, तुमचा भैरोबा असेल, उंबरे असेल, बरोबर आहे का नाही? मग खंडोबा तुमच्या देवाऱ्यात आला कुठून, म्हणून लक्षात घ्या सगळ्यांनी. खंडोबा आम्ही मस्त पाया पडतो, सगळं त्याचं हे करतो, पण तो आमचा स्पेसिफिक नाही बा, ह्या तुम्हाला स्पष्ट सांगता आला पाहिजे. हा बहुजन समाजाचा आहे, आम्ही सगळ्यांना आदर करतो, सगळ्या पाया पडलोय, नोकऱ्या हे झालंय, पण आमच्या देवाऱ्यात त्या नाही. ह्या तुम्हाला क्लिअर करता आला पाहिजे. कारण धनगरामध्ये नाही, आमचा ह्या सारखाच आहे. तर तो मुद्दा तुम्हाला खोडता आला पाहिजे. आमचा नाही बाबा, त्या तुमचाच आहे, तुमचा लग्न लागतो माझे, बरोबर आहे का? आमचा आहे बरोबर. आता काही देवावर जर 7 असते ना देव 7, तर ते 7 का असतात, तर आपली जुनी लोकांना बोलायची व आम्हाला पोर दे, रोज दे, नाही तर मग काहीतरी आयुष्य आला, संकट आला, मग ते आमचा चांगला होऊ दे. तर तेव्हा ते देव 7 घडून आणायचे 6वा, तर 6 ठेवती नाही म्हणून 7वा. मग त्याच्यामध्ये तुमचा वनदेव असेल किंवा तुमचा उंबरे असेल, अशा पद्धतीने ते असायचे. किंवा काही त्याच्यामध्ये 9 राहत, म्हणजे 9ची भानगड काय, तर तुमचं जे काही कुळ आहे त्या तुमच्या कुळामध्ये जर ते 2 ठिकाणी देव घडवले असतील आणि एका कुळाचा तुमचा वंश संपला, म्हणजे त्याला पोरगा झालाच नाही, लेकरू झालाच नाही, तर त्याचे देव परत एकत्र केले जातात. त्याच्यातला एक, त्या दोन्हीचा एकच ईर आहे म्हणून तो ईर काढला तर 9 ते राहत. असं ते 9 जर असेल तर ती भानगड आहे. म्हणून लक्षात घ्या हा जो मुद्दा. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो गणपती आणि लक्ष्मीचा. हा मोठा गहन मुद्दा आहे बघा. तुम्ही जर नाही बघा त्या काय डोक्यात चालत नाही याच्यावर. गणपती आणि लक्ष्मीचा
त्या तुमचा आहेत का नाही ते सांगा. आहेत का नाही? काय मानगडे? तर लक्षात घ्या, आमचा देव महादेव आहे. आमचा देव काय आहे? महादेव आहे. आमचा जो राजा होता, महादेवाला आम्ही मानतो. महादेव पुस्तक सुद्धा 12 कोसावरती आपल्याला महादेवाची मंदिर सापडतात. तुम्ही म्हणाला महादेव आमचा आहे, मग गणपती कसा काय? महादेवाचा मुलगा गण होता, आदिवासींच्या टोळ्यांचा प्रमुख गण होता. त्या गणाची आम्ही पूजा करत होतो. त्या सगळी तुमची मांड असेल, मांडाची गाणी, लग्नातलं गाणं, त्यानंतर त्या असा पहिला गण मुकोणाला पहिला असं म्हणायची का नाही सांगा त्या मांडाचं गाणं राजा. परत गावठी तमाशे आले. हे मोठ्याला तमाशे गावठी आदिवासींचीच निर्मिती कला, ही जी काही कला आहे ती आदिवासींचीच कला आहे. ही बाकीच्यांना शिकवल्यानंतर आदिवासींनी त्याच्यामध्ये मी जे गण घेतला, आजी गणाला रणी आलिया, तो गण फक्त उल्लेख गणच आहे, गणपतीचा नाही. मग तो गण म्हणून ती जी गणेश चतुर्थी राहते त्या टायमाला आपली जुनी लोक म्हणतात जी गण चौथ. बरोबर आहे का? गणपती चतुर्थी नाही, गण चौथ. मग त्या गण चौथीला उंदीर उंड करायचं, ते शेतामध्ये टाकायचं, ती गण चौथ तुमची. मग आता तुम्ही मला सांगा, हे बसवायला कधी लागले? ह्या 25-30 वर्षाच्या कालखंडात जी आमची जुनी जाणती मंडळी आहेत, 60, 70, 80 वयावाली सगळी मंडळी सांगतील बा हे आमच्या काळात हे नव्हता. खरं आहे का खोटं आहे सांगा तुम्ही. ते बघा हा साक्षीला येतच माणसाला की आमची पुण्या मुंबईला लोक गेली, त्यांनी पाहिला पका डेकोरेशन पका आरास काय काय आपल्या काही नेऊन असाच बसू आणि यांनी आणण्यात मग त्या बसवलाय. जुन्या आपल्या मंडळींनी या बसवला नाही, पहिल्यापासून या नव्हताच. त्या अलीकडच्या काळात 25-30 वर्षातला आहे. आता मी मकर गणपती बसवायचे, मी मका डेकोरेशन करायचं, मला आम्ही बारीक असताना मग ते बिंबवले आपल्यावरती. म्हणून ते वाटत आहे का नाही त्या यागळा सांगितलं, यागळा बिगळा काहीच नाही. तुमच्या जो निसर्ग देवता आहे तुम्हाला पहिला सांगितलं, माणसाला जन्माला कोणी घातलंय? या निसर्गाने जन्माला घातलंय आणि माणूस मेल्यानंतर या मातीमध्येच विलीन होतो, या निसर्गामध्येच विलीन होतो. स्वर्गातून नरकात तुम्ही कुठे जाणार नाही, तुम्ही स्वर्गातून नरकात जाणार नाही. आधी सगळे संत महात्मे सगळ्यांनी सांगितलं. तुकाराम महाराजांचं बरेच वेळा सांगत असतो, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलं स्वर्ग कोणाच खायला नाही, नरक कोणाच खायला नाही. ही सगळं थोतांड आहे असं तुकाराम महाराज सांगत आहेत, मी नाही सांगत बुवा. कैलासवासी म्हणजे कैलासात वास, स्वर्गवासी म्हणजे तुम्ही मेले म्हणजे तिथे जाऊन राहिले स्वर्गात, स्वर्गवास तिथे जाऊन तुमचा वास, कोणाचाच वास पुढे नाही. मेले तुम्ही या मातीमध्ये, आपली आधी संस्कृतीच मातीत गाडण्याची, म्हणून मेल्यानंतर या मातीमध्ये आमचा वास म्हणजे निसर्गवासी असा शब्द प्रयोग केला जातो. मग जुनी लोकांना नव्हती करीत, ते जाऊ दे, पण आता झालेलं आहे ते. म्हणजे त्या काही वेगळ्या धर्माने सांगितले त्या पद्धतीने काही नाही. पण मंडळी लक्षात घ्या, या सगळ्या धर्मांच्या पूर्वी संस्कृती आमची आदिवासी संस्कृती आहे आणि मानवता हाच आमचा आदिवासीचा धर्म आहे. आदिवासी जातपात मानतच नाही. आणि हे करताना आदिवासी जो शिकला कोणाकडून, तो या निसर्गाकडून शिकलेला आहे. तो निसर्गाकडून शिकला कसा? तर ती संस्कृती आदिवासी माणूस शिकला कसा? पहिली संस्कृती आहे, नंतर मानव आहे. जशी पाण्यात सजीव निर्माण झाला, या नर्मदेच्या खोऱ्यातला पहिला मानव आहे. आणि या निसर्गापासून कसा शिकला पहा. ही पृथ्वी आहे, ही पृथ्वी 4000 अब्ज वर्षांपूर्वीची आहे. ही मंडळी सांगायच्या धर्माने व आम्ही निर्माण केली, कोणा निर्माण केली? 4000 अब्ज वर्षापूर्वीची पृथ्वी. आणि ही पृथ्वी स्वतः भोवती अशी फिरते आणि स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याच्या भोवती फिरते. हा निसर्गाचा नियम आहे. म्हणून आपल्या बाया जातीवर दळण करताना असा दळण दळायचा आणि पीठ असाच यायचा. खरं काय खोटं आहे? असा उलटा फिरून का काय होईल त्या? आता हे बंद झाल्यात बा, पण माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनी. म्हणून आपल्या जे निसर्गाचं चक्र आहे त्या निसर्ग चक्राप्रमाणे आदिवासी शिकलेला आहे. वाऱ्याची वाहतूक, पाण्याचा भोवराही उजवीच येतो, झाडावर जाणारी बेल तुम्ही निरीक्षण करा, ती उजवीच मारते. म्हणून आमच्या ज्या बाया आहेत ना, जुन्या बाया आपल्या 60, 70, 80 वयावाल्या, त्यांच्या आपल्या देवांचं किंवा यांचं फूट ओवाळायला आणा, त्या बाया कशा ओवाळतील आणि नंतरच्या ह्या 30-40 ह्या बाया कशा ओवाळतील?
ह्या उलट्या वळतील, ज्या दोन्हीचा एक आहे. ज्या जुन्या बाया आहेत त्या आपल्या असं वळतील, असा कसा असा वळतील, आणि नंतरच्या ह्या बाया असा वळतील. नेमका खरा कोणाचा? खरा कोणाचा? तर हा निसर्ग नियमाप्रमाणे आपल्या जुन्या बायाच्या ओळखच्या त्या बरोबर असं आहे, असं की उजवी आहे. माणूस मेल्यानंतर दिसपिंडाला इजी असेल, त्यांचा इजी असेल, त्यावेळी फेरे मारताना होळीच्या टायमाला ईर काढताना असंच असायचं. पण हिंदू संस्कृतीने जे काय आपल्यावरती संस्कार झाले आणि मग आम्ही उलट फिरायला लागलो. याचा जर तुम्हाला पुरावा पाहिजे असेल तर मध्य प्रदेशामध्ये जा, छत्तीसगड, झारखंड, गुजरात, सगळीकडे देशभरात कुठे, राजस्थान, सगळीकडे जा, तुम्हाला सगळे विधी आदिवासींचे याच पद्धतीने तुम्हाला दिसतील. अशाच पद्धतीने ही उजवी आहे, याला उजवी म्हणतात. तुम्ही म्हणता उजवी शुभ आहे, उजवी चांगली आहे, उजवीच मारायला लागते, मग तुम्ही डावी कशी काय मारा? डावी मारताय तुम्ही. ही उजवी आहे अशा पद्धती, सगळे तुमचे विधी उजवीच ह्याच पद्धतीने आहेत. हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या निसर्गाकडून शिकला तो आदिवासी शिकला. म्हणून जगातील सगळ्यात श्रेष्ठ मानवी मूल्य ज्याच्याजवळ आहे ते आदिवासींच्या जवळ आहे. तुमच्या रक्तामध्ये आहे, तुमच्या जीन मध्ये आहे. म्हणून तुमच्या जवळ असणारे गुण चांगले कोणते? साधे, भोळेपणा, प्रेमळ, दयाळू, मयाळू. बाहेरून कोणी जरी माणूस असला त्याला पहिला तुम्ही पाणी विचारतात, पाणी पितो बाबा, अनोळखी असला तरी दुसरी विचारणारे नाही, काय नाही, देखील आपलं. पण ती आमची संस्कृती आहे आदिवासींची. जगामध्ये आदिवासी कुठेही भीक मागत नाही. देशभरात लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, एकही आदिवासी शेतकऱ्याचा नाव नाही त्याच्यामध्ये. आम्ही काबाड कष्ट करू, अत्यंत खडतर प्रयत्न करू, पण आम्ही आत्महत्या फाशांच्या काही घेत नाही. आदिवासी ही आमची आदिवासी संस्कृती आहे, ती आमच्या जीन मध्ये आहे, त्यांच्या रक्तामध्ये आहे. पण आम्ही त्या सोडून दिला सगळा. सगळ्यात पहिला गुरु निसर्ग आहे, 2 नंबरचा आदिवासी मानव आहे. म्हणजे आदिवासी माणूस म्हणजे तुम्ही रिकामे आदिवासी नाही, जे त्या निसर्ग नियमाप्रमाणे जगतात, वागतात, आचरणात आणतात, ते आदिवासी 2 नंबरचा. आणि 3 नंबरचा आहे तो सर्वसामान्य सगळा माणूस. आम्ही काय केलाय, जो 1 नंबरचा गुरु आहे त्याला दिला फिकून राहणार, आणि जो खालचा 3 नंबरचा याचंच पाय धुवून पाणी प्यायला लागलो आम्ही. खरं काय खोटं आहे? सत्संग बैठक येतात, पका येतो बाबा, पका काय काय नाही सांगतो, त्याचा पाय धुईतात, पेट्याचा. खरं काय खोटं सांगा मला या. अरे मग तुम्ही इथले, मग 2 नंबरचे तुम्ही ना, तुमचा गुरु 1 नंबरचा हा होता निसर्ग, म्हणजे तुमची वरसुबाई, कळंजाय, दुर्गुबाई, गडदुबाई, म्हणजे निसर्गाची अफाट शक्ती तुमच्या जवळ असणार आहे. म्हणजे खासकुलू खात्यात अंगाला लायतात, त्या तुम्हाला माहिती. मुंबईच्या लोकांना आणा सांगा, त्या लाव अंगाला, तुम्ही म्हणा लाव दिला. खरं काय वाट आहे? म्हणजे निसर्गातले अफाट ज्ञान ते तुमच्या जवळ आहे. म्हणजे राजेवाडीचं उदाहरण तुमच्यावर जिवंत उदाहरण आहे, लांब जायचं नाही. ते बी आमचीच गाव घे बा, सकाराम मुंडेचे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांनी. राजेवाडीचा माणूस दिवाळीच्या आमुष्याला औषध देतो, ते औषध तुम्ही इथं जुन्नर, आंबेगाव नाही तर सगळ्या नगर, सोलापूर, नाशिक सगळी परिचित आहे, सगळीच लोक यायची. ते औषध खाला का वर्षभर साप चावायचा नाही, चावला तरी काही व्हायचं नाही. हे तर खरं काय खोटं आहे? तुमच्या डोळ्यात जिवंत उदाहरण आहे. म्हणजे निसर्गातली अफाट शक्ती ही तुमच्या जवळ आहे, त्याचा अफाट ज्ञान आदिवासींच्या जवळ आहे. पण त्या आम्ही तिला सोडून आणि या भलतेच्याच पाया पडायला लागलो, यांचं पाय धुवून प्यायला लागलो. आणि म्हणून काय झाला, आमचा पोर जरी जन्माला आला तरी त्याचा अधिकारच आमचा राहिला नाही. त्याचं नाव जरी ठेवायचं म्हणलं ना तरी त्या बामणाकडे झाला का, मग त्या नाव काढणार, नाव रशी काढणार, मग त्याच्यावर त्या नाव ठेवणार, त्या बामण नाव ठेवणार. तुम्ही नाही नाव ठेवायची. पोर कोणाचा? तुमचा. आणि नाव ठेवाय कोणाकडे जायचा? काय अर्थ आहे त्याला सांगा? आता पोरा तुमची राहतात, लगीन काढलाय तुम्ही, पोर कोणाचा? तुमचा. आणि नाव रशी त्या लगीन जुळवायचा मुहूर्त काढा कोणाला जायचा? बामणाकडे जायचा. अरे बघ तुमचं राहिलं काय? आम्ही मानसिक गुलाम झालोय. आमची परत पोरा नावाला, आम्ही फक्त नावाला आदिवासी, आणि ती नाही सगळ्यांच्या दुसऱ्यांच्या ताब्यामध्ये. आमची जुनी लोकांना चेन होती बाबा, बरोबर आहे का? जुनी लोक काय होती? चेन म्हणायची, लय चेन होती. आमचे आजचे कार्यक्रमाचे अध्यक्ष शेळकंदे साहेब आहेत. या सगळ्या या
पाडान वळण वळ सांगतील. मी ज्या बोललोय ना आता हे सगळा आखा पाठ आहे त्यांचा सगळा तोड वळण वळ सांगतील तुम्हाला. जुनी माणसं म्हणायची का बाबा पाण्याला बाशिंग बांधला, पाण्याला बाशिंग बांधला नाही तर मग म्हणायची मामाची पोर येऊ केली बा तुला देऊ केली जा, शब्द दिला विषय थांबला. त्यांनी 26 गुण जुळवले नाही, 36 गुण जुळवले नाही. का जुळवलं तुम्ही सांगा मला. आज आम्ही 36 गुन्हे जुळवलं, 26 गुण जुळवलं तरी पळून जातात. खरं आहे का खोटं आहे? मग आम्ही मानसिक गुलाम का होत चाललो? आमचा शिमगा झाला का शिमगा झाल्यानंतर लग्नाचे विधी मुहूर्त चालू होतात. आदिवासींचे सगळे मुहूर्त शुभ मुहूर्त आहेत. आदिवासींनी सगळे मुहूर्त शुभ मुहूर्त आहेत. कांचा तुम्हाला अशुभ नाही. तुमच्या वर्सुबाईचं नाव घ्या, कळमदाईचं नाव घ्या, तुमच्या 5 ज्या काय तुमचा देवाक झाला, देवकाचा इदी झाला, सगळे तुमच्या इदी झाले, सगळं तुमचं शुभ आहे. हे जुन्या काळामध्ये होतं. आणि आज आम्ही काय झालो, मानसिक गुलाम झालो, दुसरीकडे जाऊन त्यांच्या काळाला लागलो. कारण याचं उदाहरण तुम्हाला सांगतो. आमची सामाजिक व्यवस्था आम्ही संपवून टाकली. तुम्ही बामणाचं मुहूर्त काढायला लागले, 1 तारीख काढली, 1 तारखेला तुमचा मावस भाऊ असू द्या किंवा चुलत भाऊ असू द्या, कोणी असू द्या, घरातल्या जवळचा असू द्या, त्याची 30 तारीख निघाली आणि तुमची 30 तारीख निघाली तर तुम्ही म्हणता मोरदे जावे त्याचा काय आमचं आम्ही करू, आम्ही 30 तारीख करणार, आम्ही काय मोडणार नाही. खरं आहे खोटं आहे? संपली तुमची सामाजिक व्यवस्था, तुमची नातीन गोतीन हे संपला ना सगळा तुमचा. जुनी माणसं अशी नव्हती करीत. जुनी माणसं त्यांच्या सोयीनुसार तारखा बदलीत होती. बा हे आपल्या पाहुण्यांचा हे असा आहे ना, आपण ज्या वेगळ्या तारखेला धरू, म्हणजे इकडे जायची काहीच गरज नाही. शिमग्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने मुहूर्त काढा आणि सगळं हे करा. त्यानंतर जे काही सत्यनारायण विद्याने याच्याशी तुमचा काही संबंध नाही. सत्यनारायणाचं फक्त शेवटचं सांगतो आणि माझं जे काही आहे ते त्याला मी पूर्ण विराम देतो. सत्यनारायणाची गंमत तुम्हाला शेवटची सांगतोय. फक्त सत्यनारायणाचं काय आहे, जे काही बाकीचा सगळा समाज आहे, बहुजन समाज, आदिवासींचा नाही सांगत, बाकीच्या बहुजन समाजाची गंमत अशी होती बा, त्यांच्या मनुस्मृती कायद्याप्रमाणे, त्यांच्या ग्रंथाप्रमाणे 4 त्यांनी जातीचे 4 वर्ण पाडले. त्याला सगळ्यात वरचा सवर्ण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असे त्यांचे वर्ण पाडले. सगळ्यात वरचा देव म्हणायचे त्याला सवर्ण म्हणतात, त्याला ब्राह्मण म्हणतात. 2 नंबरचा क्षत्रिय, त्याच्यामध्ये मराठा, जाट, राजपूत अशा त्यांनी जाती घेतल्या. त्यानंतर वैश्यामध्ये बनिया, जैन, मारवाडी ह्या अशा त्याच्यात घेतल्या. आणि शूद्रामध्ये ओबीसी, एससी अशा ह्या सगळ्या जाती घेतल्या. आता यांच्या दृष्टीने हे सगळेच शूद्र, यांच्या दृष्टीने सगळ्याच शूद्र. आणि हे काय करत होते, यांच्यामध्ये स्त्रीला कोणतंही मानाचं स्थान नाही. स्त्री फक्त उपभोगाची वस्तू यांच्या दृष्टीनं. आमच्यामध्ये तसं नाही. आदिवासीमध्ये आमच्यामध्ये स्त्रिया आणि पुरुषाचं देशातलं प्रमाण पाहिलं 1000 मुलींमागे 950 मुलं आहेत. आणि बिगर आदिवासींचं 700 मुली आहेत फक्त आणि 1000 मुलं आहेत. आणि त्या मुली कमी पडायला लागल्या म्हणून तुमच्या पळवायला लागल्या. आणि मग सगळं आमची सरपंच पद्धतीच घ्यायला लागली, आरक्षणाचा फायदा तेच घ्यायला लागली. सगळा तुमचा उलागला कारभार झालाय तुमच्या डोळ्याला एकच. आता जुंजरामध्ये काय काय चालायचं म्हणजे ते लक्षात घ्या. यांचं आमची आदिवासी संस्कृती कशी आहे, आम्ही स्त्री प्रधान संस्कृती आहे म्हणून आमच्या सगळ्या कुळसा, सगळ्या उंच ठिकाणी आहेत, आमचं देव खाली आहेत. आणि आमच्या कुळसा किंवा आमच्या ज्या देवी आहेत त्या वर आहेत, त्यांची ठाणकावर आहेत. सगळ्यांना ध्यानाने निरीक्षण करा. भीमाशंकरला जा, भीमाशंकर खाली आहे, तुमची कळमजाई वर आहे म्हणून तिला वर मानाचं स्थान आहे. खरं का खोटं आहे? वर्सुबाई बघा, उंच डोंगरावर तुमची वर्सुबाई आहे. तुमचा आसण्याचा भैरवा खाली आहे, दिग्जाचा भैरवा तुमचा खाली आहे, पिपारगण्याचा वाघे तुम्हाला खाली सापडेल, तुमची नागोबाई, तुमची दुर्गोबाई तुम्हाला उंच सापडेल. तुमची कळसुबाई नारायण सगळ्यात उंच शिखर. तिथून तुम्ही आज सगळ्या आदिवासींचं निरीक्षण करा. महादेव कुळीच नाही, ठाकर, कातकरी, भिल्ल सगळ्या आदिवासी मधल्या तिकडे भिल्लांची यहामोगी म्हणतात देवमोगरा, तीही तुम्हाला तिकडे सगळ्यात उंच. त्यानंतर सतरशिंगी, ती महादेव कुळांची आहे. कोकणा, ठाकर सगळ्यांची सतरशिंगी, त्याला सप्तशृंगी म्हणतात, ती सगळ्यात उंच. म्हणजे आमच्यामध्ये
महिलांना सगळ्यात उंच अशी जागा आहे, उंच स्थान आहे. तसं यांच्यामध्ये नव्हतं. यांच्या दृष्टीने स्त्री फक्त उपभोगाची वस्तू. यांच्यामध्ये जाती पाती शिवाशिव अस्पृश्यता. हे रस्त्याने गेला तरी रस्ता बाटतो म्हणून मागं गाडग खराटा बांधला, थुकला म्हणून गाडग बांधलेला असं, ती शिवाशिव. आणि अजून त्याच्यात यांची जी काही गंमत होती ती अशी गंमत होती का यांच्यामध्ये लग्न झाला का लग्न झाल्यानंतर त्या नवरीला 3 दिवस या देवाकडे पाठवलं जायचं शुद्धीकरणासाठी. सगळ्यांनी नीट ध्यानात घ्या. तुम्ही जे सत्यनारायणाचं ते लावताना आम्ही ते म्हणत असतो, मम भार्या समर्पे आम्ही, मना डोळ्यात पाणी लावा, मना माझ्या माग, मम मम भार्या भार्या समर्पे. त्याचा अर्थ काय? मम म्हणजे माझी, भार्या म्हणजे बायको, आणि समर्पित करतो देवा तुला, तुला देऊन टाकतो 3 दिवसासाठी, असा त्याचा अर्थ आहे. आणि मग यांची ह्या आदिवासी नाही याच्यामध्ये ध्यानात घ्या, आदिवासीला धर्मच नाही, हा हिंदू धर्माची वर्ण असते. आदिवासी पूर्ण वेगळा आहे. मग ह्या ज्या काही सगळ्यात हा बहुजन समाज आहे यांच्यावरती हा अन्याय होत होता. आणि म्हणून तुमच्या त्या लग्नामध्ये अंतर पाठदारी द्यात ना, त्या नवरीला कळूच नाही नेमका नवराटांचा हा देव, हा वामन देव का यांच्या मधला कोण. वास्तव आणि खरं आहे आपल्यामध्ये आदिवासींमध्ये अंतरपाठाचा तुमचा काही संबंध नाही. आदिवासींचे मंगल अष्टक सुद्धा नव्हते. माहिती असू द्या. तुमचा आपला 5 दिवसाचा लगीन राहायचा, 5 दिवसाचा सगळा जुन्या लोकांनी सगळ्यांनी माहिती आहे त्या. आता 2 दिवसात उरकी ठीक आहे, पण तो विधी मात्र 5 दिवसात सगळा केला जातो आपला. हळद फोडण्यापासून, हळद दळण्यापासून, हळद लावण्यापासून तर पार त्या देहगा नाचीपर्यंत. पण तो जो काही लग्नाच्या तिथला जो काही विधी आहे की नवरा नवरी आणली जाते, त्या पाठव बसवली जाते, आणि त्या सुतवायका ज्या आहे त्या सुतावला माळा घातले, हार घातले, सुतावला म्हणजे तुमचा लगीन झाला. त्या तिथला जो आपला लग्न राहतो, लग्नाला तिथलं त्याचं ते मतर म्हणलं म्हणजे झाला, त्याचे मतर म्हणतात आपली मतर, मंत्र नाही मतर आपला. त्या मतर त्याला म्हणला वरसुबाई कोळसुबाई काय काय त्याला नाव घेतली म्हणजे झाला त्या. पण आम्ही फसलो याच्यामध्ये. म्हणून या समाजाला, या बहुजन समाजाला या वाईट अन्याय अत्याचारापासून वाचवण्यासाठी वेगळा धर्म स्थापन केला. त्याचं नाव भागवत धर्म, आणि तो नामदेव महाराजांनी स्थापन केला. आणि त्याचा कळस रचला कोणी तर तो तुकाराम महाराजांनी म्हणतात. तो या समाजासाठी आहे, बहुजन समाजासाठी, तुमच्यासाठी नाही. तोच भागवत धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय. मग तो चांगला आहे. आमच्यातली जी बिघडली असतील, जी दारू पेत असतील मोकार, तर त्यांना त्या आकळवण्यासाठी ते तुम्ही माळा घाला. त्यांनी बाकीच्यांसाठी त्या आदिवासींचं ते नाही समजली, ह्या माहिती असू द्या. बाकीचं ते चांगलं, आपण सगळे धर्म सगळं चांगले असंच आपण म्हणतो, कोणाची करत नाही. पण ते आपला काय ते नेमका माहिती झाला पाहिजे. कारण काय झालंय, वाघबारस तुमची. तुम्ही जर आदिवासी असाल तर वाघबारस तुमची, आणि जर तुम्ही आदिवासी नसाल तर वाघबारस नाही तुमची. बरोबर का? मग वाघबारशीला काय राहतं, वाघोबाच आपण करतो, जी कोंबडी बकरी कापितो. मग तुम्ही आता खात्यात कुठं नाही ना खाती, तुम्ही 20 पिंडावर सुद्धा खाती नाही. का जुनी लोक सगळी खायची, लांब लांबून यायची ना आपली लोक, ती सगळा दिसून. आता म्हणतात इटाळाचा जमत नाही बा, त्या बोलट्या होत्या असा होता तसा होता, इटाळा जमतच नाही. त्या जन्माला आला का इटाळ, मरताना इटाळ. आदिवासी संस्कृती वेगळी आहे, आदिवासींचं तत्वज्ञान वेगळं आहे. त्याच्यातलं ते मूल जन्माला आल्यानंतर त्याच्यापासून तो व्हायरस तुमचा जाऊ नये म्हणून ते आपल्या त्या मातेला अंधारात साईडला बाजूला ठेवलं जातं. तुम्ही धसा धसा जाऊ नये, व्हायरस त्याच्यामध्ये त्या बाळामध्ये जाऊ नये म्हणून तो विटाळ नाही, ती संस्कृतीचा पार्ट आहे, त्याला विटाळ करून टाकला. आणि माणूस मेल्यावर त्या इटा, मग तुम्ही जर सगळ्या त्या इटाला तुमच्या मैत्रीला, तुमच्या दिसपिटाला कोण खायला येईल सांगा. म्हणजे आमची संस्कृती वेगळी आहे. जे काही धनगरांच्या मुद्द्यामधला गणपती आणि लक्ष्मी, तो बांगणाने जी काही कथा लिहिली, गणपती हातीचा सुंडीचा तोडला जोडला, ती नाही, ती वेगळी तुमची तुमच्यापाशी. बाबा आमचा गण वेगळा होता, आमची पूजा सगळ्या त्या पद्धत वेगळी आहे. आणि लक्ष्मीचा तो प्रकार जो काय आहे तो काय आहे नेमका, आमचं घट बसवले जातात. बरोबर ना? आमचं 5 धान्य 7 धान्याचं घट बसवतो आम्ही. ते 9 दिवस माळा आपला तो घट स्थापनेच्या वेळी, ते आमचा लक्ष्मी आहे, तो आमचा देव आहे, ते आमचा निसर्ग देव आहे. आणि तो वैज्ञानिक आदिवासीचा प्रयोग आहे की त्याच्यातून जे चांगलं उगवलं जातं ते पीक आपल्याला चांगलं येईल. हा आदिवासींचा एक वैज्ञानिक प्रयोग सुद्धा आहे.
पण आम्ही त्या विसरून गेलो. आम्ही बघता सुटून त्या काही आणायला लागलो, काही करायला लागलो. तो मुद्दा आपल्याला या माध्यमातून असा खोडता येईल की आमचा वेगळा आहे बॉया. त्यानंतर ढोल तुम्ही स्वीकारू शकता, कोणी वाजू शकतं, त्याच्यात काही जास्त तो या मुद्दा नाही. त्यानंतर त्यांच्याकडे काही डोंगराळ एवढा भाग नाही, सह्याद्रीचा भौगोलिक क्षेत्र आपल्याला सांगता येईल धनगरांच्या बाबतीमध्ये. तर हे असे मुद्दे आहेत. जशा लग्नपत्रिका त्यांनी सांगितलं बा मुस्लिम समाजाचे असे असे सलाम अलैकुम असं त्यांचं राहतच. आमचं जन म्हणजे त्यांचा नवरा नवरी काय त्याच्या पद्धतीनं, अगदी बौद्ध धर्माचे त्यांचं आयु बियू असं टाकून त्यांच्या पद्धतीने असते पत्रिका. धनगरांची आमची सारखीच आहे. पण ते आता बदल झाला पाहिजे. मग त्या बदल कोण करणार? लोकांना नाव ठेवतील ती पत्रिका तशी छापली का. त्या आदिवासी पद्धतीने म्हणजे याला काहीच नाही, जसा तसा राहत आहे. त्या लगीन बिगीन सगळ्यात राहत आहे. त्या तसा घातला का मग ती लोकांना नाव ठेवतील. मग ते दुसऱ्याने केला का मग नंतर पाहू आपण. अशी आमची मानसिकता होऊन गेली. म्हणजे आम्ही मानसिक गुलाम झालोय. सत्यनारायण ते बंद कसं करायचं बा त्याला. तुम्ही जी घराणा पूजा इथं हा संजय भांगे आहे, 20 मिनिटाचं सगळं इथे केली तो सगळ्या घरभरण्या त्यांना आख्या घातल्यात. आता जशी लोकांत जागृत व्हायला लागली, सगळ्या घरभरण्या आदिवासी पद्धती. तुमच्या घरभरण्या तुमची वडसुबाई कळसुबाई आमच्या आपल्या कुलसायांचं त्याचं सगळं होणार आहे ना त्याच्यामध्ये. घरभरणी होईल सगळे. पण तुम्ही जर म्हणायला लागला की हवनच झाला पाहिजे बुवा, ते फक्त बामान 10-12 बामान असं लाईनीत बसवायचं, मग त्यांनी 20-25 हजार द्यायचं. जुन्या लोकांनी जर असं होम हवन पकड केलं असतं तर तुमची घरं राहिली असती. जुनी घरं कशी होती तुमची? कुईटराची होती ना सगळी घरं. मग जर होम पकड पेटाला गेले असते ना बरोबर जळून सगळी. आणि आता यांना सगळं ते 20 मिनिटाचं इदी सगळं केलं. जेवढं त्यांना 20 मिनिटाचं इदी केलं ना सगळ्यांनी कावळे शिकलो. डॉक्टर गोविंद गारे साहेबांनी सांगितलंय की पहिल्यापासून महादेव कोळी जे काही तुमचे विधी आहेत सगळा तो आपला आदिवासी माणूसच सगळा विधी करतो. लग्नामध्ये लग्न राहतो. जन्माला आल्यानंतर ते पाचीचं असं सातोरा, 7व्या दिवशी सातोरा, त्या 12 बळी पुसायचा, त्यात 5 पावली, ह्या सगळ्या आपल्या महिला विधी करतात. त्यानंतर लग्नातला लग्न करीतो विधी. आणि माणूस गेल्यानंतर जो भगत आपला राहतो किंवा जो काही पुजारी राहतो आपलाच माणूस, त्या तो विधी करतो. मधल्या पेशव्यांच्या काळामध्ये ते ब्राह्मणांकडे दिलं होतं. 7-8 महिन्यात आदिवासींनी उठाव केला, आम्हाला ह्या नको. कारण त्या काय केलं, संस्कृत मधून मंत्र म्हणतात. ते म्हणले चालणार नाही, आमच्या देवाची संस्कृती या चालतच नाही. आमच्या देवानी सगळी मावळी भाषा चालते. म्हणून त्र्यंबकेश्वर मध्ये आपल्या त्र्यंबकेश्वरात संस्कृत मधून मंत्र म्हटल्यानंतर राघोजी भांगरेंनी त्याचं नाक कापून टाकलं. हे जमणार नाही, आमच्या मावळीपासूनच मंत्र पाहिजे आमच्या सगळ्या देवानी. आदिवासींजवळ ते आहे कला. मंत्रांना जी चुचडवितोय उतरितोय आहे त्या आदिवासींचं ज्ञान. त्या खोटा नाही त्या. म्हणून आमच्या देवांनी त्याच चालत आहे. मावळी भाषाच लागते आपल्या देवानी. आपल्या वाघ्याला रात्रीच्या 12 वाजता त्याची आरती करायला लागते. म्हणजे आमची ज्या चालीरीती रूढी परंपरा जी संस्कृती आहे ती आम्ही विसरता कामा नये. राघोजी भांगरेंना मोठी लढाई करायची असं तर पहिले वर्सुबाईला यायचे, पाया पडायचे आणि मग तिथून त्यांच्या त्या लढाईला जात होते. आम्ही आमची संस्कृती सोडली आणि वेगळ्याच. म्हणून प्रकृतीच्या खतम होती आहे तर विकृती आज जाते. आणि ही संस्कृती प्रकृती संपायला लागली आणि आम्ही त्या विकृतीच्या मार्गाने जायला लागलोय. जी तरुण पिढी आहे पुढची ही अत्यंत धोकादायक अशा बॉम्बवरती येऊन बसले. त्यांना जर वाचवायचं असेल, त्यांची ती पुढची टिकवायची असेल पिढी, तर आम्हाला आमच्या जुन्या जाणत्या वाडवडिलांनी सांगितलेला मार्ग जो आहे त्या संस्कृतीच्या मार्गाने जावा लागेल. नाहीतर दारू पिऊन सगळे मरणार, तुम्ही काहीच राहणार नाही. कारण मदिरा पासून आदिवासी राजे मारले. आता तो इतिहास सांगायला टाइम नाही, आता खूप उशीर झालेला आहे. पण त्या दारूने आम्ही मरत बसलोय आणि त्याच्यातून जर सावरलो तर ठीक, नाही तर खपला सगळा. म्हणून आमच्या या सगळ्या संस्कृतीचं जतन झालं पाहिजे आणि आमच्या सगळ्या क्रांतिकारकांना मानवांना आम्ही न विसरता, कारण त्यांनी जेवढं बलिदान दिलंय ते स्वतःसाठी जर त्यांनी हे केलं असतं तर त्यांनी मोठ्या प्रमाणात बंगलं बांधलं असतं. त्यांनी जे काही बलिदान दिलं, फासावर गेले, ते आपल्यासाठी गेलेले आहे. राघोजी भांगरेंना पहिल्यांदा फाशी दिली, एवढा भरगत की नाळा तुटून गेला. साखर दंडाने फाशी द्यावी लागली राघोजी भांगरेंना. अशा आमचे शूर सगळे महामानव सर्वांना अभिवादन करतो आणि सगळ्या आयोजकांचं खूप खूप आभार मानतो. आणि जे काही सगळे मंडळी तुम्ही एवढा टाइम ऐकून घेतला, कारण वेळ भरपूर झालाय. मी मोकार बोलत बसलोय कारण या कोरे मी बोलत बसत त्या खपणार नाही लोकांना. पण त्या वाचा तुमच्या डोक्यात आला.
जी काही संघर्ष ही लढाई ही सगळी का तर पडत येतात या तुमच्या लक्षात आला तरी तेवढा बास भाव काय या संघर्षासाठी एवढा बोलतो आणि सर्वांना जय जोहार जय